अपग्रेड पाच भाई को सबस्क्राईब करो. गाईज. आपला संध्याकाळी मी ब्लॉग शूट करतोय जिमचा. आज मी चाललोय जिमला. मी जातोय. सिद्धार्थ आहे, यश आहे, प्रीतम राहील, नाही प्रीतम सॉरी पुनीत राहील, अजून 2-3 जण आहे ते राहतील. मी हा ब्लॉग टाकेल. हा ब्लॉग येईल थोड्या दिवसांनंतर, कारण की 2-3 ब्लॉग शेड्यूल केलेले म्हणून. गाईज मला आता येणार आहे सिद्धार्थ घ्यायला थोड्या वेळात, म्हणजे 5 वाजता जायचं होतं, पण त्याची गाडी आल्यावर मी जातो. आणि आपला अवधूत बी येणार होता, पण अवधूतची गाडी त्याची बहीण घेऊन जाते म्हणून तो येऊ शकत नाही. आणि मी बाहेर लावणार होतो जिम, पण थोड्या दिवस मी पहिले जायचो आपल्या कॉलेजच्या जिमला जायचो पहिले. मी आणि सिद्धार्थ जायचो. हे सिगरेटा खूप फेकलेला तिथे. याला वरून फेकतात, त्यांना काही डस्टबिन बी सापडत नाही, काही ते येऊन फेकतात पाक साईडवाले. मग आमच्या या मावशी काय म्हणते सिगरेट वगैरे झाडून राहतात, हे कर ते कर. आता मी जातोय, थोडंसं काम आहे बाहेर. सिद्धार्थ आलं त्याच्यासोबत जायचं मला. गाईस काकांकडे आलोय, थोडं काम होतं. काकांनी फोन केला होता मला, व इकडे येऊन लाग थोडं काम आहे. आता काकांकडे जातोय, 3rd फ्लोअरवर जातोय. तो चुकीने 4th फ्लोअर दाबला गेलं. म्हटलं आता स्टॉप करण्यापेक्षा जाऊन येऊ. काहीच आपलं वायफाय पडलेलं आहे बंद. आता आलेलो मी काकांच्या वायफायकडे, पण काकाच घरी नाही, आंटी पण घरी नाही, काका पण घरी नाही. आता आंटीला फोन लावला होता. आंटी वायफायचा पासवर्ड काय, कारण की मी फोन बदलल्यामुळे पासवर्ड पण त्या फोनमध्ये होतं, मग या फोनमध्ये सेव्ह नाही पासवर्ड. मग तो ॲटो कनेक्ट नाही होत. आता आंटीला फोन लावला. आंटी म्हणे थांब म्हणे, मी बघते म्हणे, मी तुला तसा फोन लावते. आता वायफाय घेतो, ते 2-3 व्हिडिओ पडलेले अपलोड करतो गाईस. तेव्हा तुम्हाला कुठे दिसेल, तेव्हा कुठे ते यूट्यूब चॅनलवरती पडतील ते व्हिडिओ. आता तर खूप व्हिडिओ पडत नाही. मी कालपासून मी आज पण ट्राय केलं, कॉलेजला गेलो, 2-3 मुलांचं हॉटस्पॉट घेतलं, तरी झालं नाही. त्याला इतकं हाय स्पीड लागते त्याला अपलोड व्हायला, ते 4K मध्ये म्हणून. आता बघतो, वायफाय घेतो, अपलोड करतो. काही जाता आम्ही जिमला झालाय सिद्धार्थ घ्यायला, पण अवधूत नाही आम्हाला लोकांनी केला. अरे हां प्रसाद सकाळपासून बंद आहे. सकाळ प्रसाद बंद आहे भाई, काय करायचं आता? आपल्याला ते चहा साड्यात काहीच असे गाड्या आणल्या. डागेश भाई गाडी देईल ना बाप्पा तुला गाडी. म्हणजे ही गाडी फक्त दिली असते आता काय झालं असतं. काहीच झाली आपली जिम चालू. आता आलो थोडंफार चेंजिंग वगैरे काढून घेतो मी. चेंजिंग रूम काही काय वाजची इथे. आता थोडंफार काढून घेतो हे आणि जिम मारतो गाईस. चला काहीच जिया. पाँच भाई को सब्सक्राइब करो. मेरे को तो करो ही करो, तेरा इसका काम बता। ZP7 स्किल्स पे भी करो सब्सक्राइब. किससे? और पाँच भाई को भी करो भाई इसका अपने इंस्टाग्राम पे अपना क्या बोलते थे उसको, YouTube और यूट्यूब Instagram. दोनों पे, यूट्यूब पे भी क्या नाम है, ZP7 और इंस्टा पे ZP7 आहे शकत आमचं जाणी. तुम्ही याला बघितलं असेल. चलो कैसा कैसा तुझे काही स्पेल करतो नीट स्पेल कर. काय जियाद बरोबर आहे. पटेल. गाईज आपली बॉटल इथे या इथं राहून गेली होती. मी चाललो होतो आपल्या याला, या जियादमुळे विसरून गेलो. चहा आहे गाईज. सिद्धार्थ फुल डायरेक्ट काहीच नाही खाली, सर पाटावरून गेला. अजून ते काय वेळ लागते. ड्रॉप सेट ट्रायसेप झालं रे कौतुक तुझं. स्वेटर काय घातलेलं आहे. गाइस हमारा नया फ्रेंड, नाम क्या है इसका? रविंद्र. हाँ रविंद्र आया है उत्तराखंड से गाइस. उत्तराखंड से आया है अपने केकेबाग में. भाई आमच्या गाइस अपना गोविंद उठ गया करके. अरे झालं रे गोव्या. जानी बॅक मारतोय आता.
बघू शकता गाईज तुम्ही. चेस्ट मारताना बॅग विसरून गेला. काही चला जिम झाली आज. नॉर्मल मारून घेतलं वर्कआउट. तर नॉर्मल ए गोव्या खाली आहे रे. नॉर्मल वर्कआउट मारून घेतला आणि फक्त म्हणजे सर्व मिक्स मारलेले म्हणून लवकर होऊन गेले. आणि जास्त मारलं नाही बघा, थोडा असं दम रोखल्यासारखं म्हणून थोडी मारून घेतली. आता जातोय परत. आता गोविंद येतोय गाईज. सिद्धार्थ काय आला नाही अजून. सिद्धार्थ स्ट्रीम चालू आहे त्याची. काही स्ट्रीम झाल्यावरती ही सिद्धार्थची गाडी येईल तो घ्यायला मला. तो खाली आला का फोन करेल मी. आता इकडे आपले भाईजी बसलेले गाईज. भाईजी तुम्हाला आठवत असेल, तुम्ही ब्लॉग बघत असेल तुम्हाला आठवत असेल. पण तुम्हाला माहिती असेल मी भाईजी कोणाला बोलतो गाईज. भाईजी कोणाला बोलत असेल रे मी सांगू. भुसेला. भुसे माहिती कोण आहे. सार्थक भुसे. गाईज दिवसभर कॅन्टीन चालते आणि रात्री साफसफाई चालते इथे. या इथला फक्त चहा मी पहिले चहा पिला होता, एवढा काही खास लागला नाही. आता लाईट लावले त्यांनी कारण की मी आलो म्हणून. मी आणि गोविंद आलो म्हणून. थोडं आमच्यासाठी ते VIP असतं. ते VIP असतं सर्व. काहीच पाहिजे या इथून कॉलेजच्या गेटवरती पळून गेले ते. त्यांच्यासोबत काय गौरेश असेल, प्रणय असेल, अजून पूर्वेश असेल, खूप सारे आपले भाऊबंद आहे. आता त्या इथं जाऊन त्यांना भेटतो. गोव्याची हाईट बघा गाईस किती आहे. 6 फूट आहे. 6 फूट. मी 5.8 आहे. गुट काय याच्यापेक्षा थोडासा म्हणून हा मातला गाईस. थांबणार आहे पुढे काय जातो ब्लॉग मध्ये यायचं की नाही. गाईस जिम मारून म्हणजे पंप भेटला. आता कंटिन्यू जर केली तर मागच्यासारखा परत प्रोग्रेस होऊन जाईल. कारण की मी आता परत जिमचा कमबॅक केला. जे काही जण होते ते जिम जॉईन करायला लागले होते म्हणून करावी लागली मला. डाऊनफॉल चालू झाला होता काही. आता ओनली अप अँड अप अपग्रेड. इसकी ताकत दिखानी पड़ेगी गाइस सबको. इसकी ताकत किसी को नहीं दिखानी. इसकी ताकत सिर्फ मेरे लिए. फिटनेस गाइस फिटनेस. हे बघा हे बारीक बोंबील गाइस. काहीच नाही त्याच्या अंगात. हे बघा त्याचा हात बघणार नाही बघा गाइस. आम्हाला आमचे मित्र भेटून गेले. आपले भाईजी, प्रणित, नाना सर्व भेटून गेले. आपल्याला तिथं बसलेलं आम्ही लांबून ओळखून घेतलं त्यांना. ते बघा तिथं दिसत झालं. थांबा 2 मिनिटं. काकडीच चालत आहे. काकडीच बी त्यांच्यामध्ये आहे. अय काकडीच फोन करतो का रे. हा आमचा विशाल भाऊ भेटून गेला आम्हाला. काय म्हणतो. अरे अरे सर तुम्ही का 2 दिवसाच्या नंतर ब्लॉग मधून येत आहे. काहीच आता आम्ही जातोय परत घरी. आमचा भावाला स्ट्रीम दिसतोय. थोडा बदल दिसतोय का कमेंट मध्ये सांगा. त्याच्यात घरी जाऊन जेवण वगैरे करून आता अजून करता तरी फोन आला नाही. पण लवकर घरी जावं लागेल. पुढे गाडी पाहिजे. गाडी फिलिंग्स एक्सप्रेस होणं नाही बंद होऊ शकत ना. तू फिलिंग्स असे कर पण ते फिलिंग्स असं निघता कपशी दाबून घ्यायचं आणि त्याच्या पुढच्या शब्द ती निघून जाते नंतर पुढे जातं निघतो. गाईची बाय बाय गाईज. लव यू. लाईक करा, सबस्क्राईब करा. आवडला तर आजपासून दररोज सध्या काही चिपचा व्हिडिओ जाईल तुम्हाला. आम्ही तिने दररोज जर हा तर दिसत जाईल. हा दिसत जाईल. फक्त माहित नाही गाडीवर येतो की पाय येतो की बाय बोल रे. लव यू बोल रे. बाय बाय.